हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणी तुम्ही? मस्तच राहा. तर आज आपण पाहणार आहोत, बघा मी फ्लावरचा गड्डा घेतलाय. छान, खूपच छान गड्डा आहे हो. कारण ह्यो शेतातून मी ताजा आणलेला आहे. पाहू शकता तुम्ही. तर मी आज फ्लावरची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर 2 मी टमाटे घेतलेले आहेत, एक कांदा घेतलेला आहे आणि लसणाची कांडी घेतलेली आहे. तर आपल्याला फ्लावरची भाजी करायची. तर आता फ्लावर आपण साफ करून घेऊया. ह्या अशा प्रकारे काढून घ्यायचे आपल्याला हे. आणि मग सुरीने आपल्याला जेवढे आपल्याला हे लागतात छोटे मोठे तुकडे, त्या पद्धतीने आपण कट करून घ्यायचेत. किडीचा अजिबात नाही. बघा फ्लावर किती छान आहे. अशा पद्धतीने मी तुकडे करून घेते. पाहू शकता तुम्ही. लई छोटे पण नाही करायचे तुकडे, आपल्याला मोठे मोठेच ठेवायचे. पाहू शकता मैत्रिणींनो, मी अशा पद्धतीने फ्लावर सगळं कट करून घेतलेला आहे. तर आता आपण ह्यो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया. आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता टमाटा बारीक कट करून घ्यायचे आहे. टमाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे 2 टमाटे घेतलेत मी. तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी आता कापून घेते. छान बारीक कापून घ्यायचेत आपल्याला रेसिपीसाठी. आपल्याला आपल्या भाजीला छान बारीक कट झाले ना, मग आपल्या छान परततात. पण मोठे मोठे असले की लवकर परतले जात नाही टमाटा. हे का अशा पद्धतीने आपल्याला टमाटा कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही. तर आपले टमाटे बघा बारीक कट करून झाले दोन्ही पण टमाटे. तर आता हे आपण एका ह्याच्यात काढून घ्यायचे हे टमाटे. आणि आपल्याला आता एक कांदा कापून घ्यायचा आहे. मी एक कांदा घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. तर हे कापून घ्यायचं आहे आपल्याला बारीक. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. अशा पद्धतीने कांदा आपल्याला सर्व सोलून घ्यायचा आहे. फ्लावरची भाजीचे भरपूर प्रकार असतात. फ्लावरचे पकोडे पण करतात, सुकी भाजी बनवतात, पातळ भाजी करतात, भरपूर काय प्रकार करतात लोक काय काय. आणि वेगवेगळं केलं की जरा खायला पण बरं वाटतं ना. रोज रोज तेच तेच खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो. पाहू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. तर कांदा आपला कट करून झालेला आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. तर आता आपण रेसिपी वळूया. पाहू शकता मैत्रिणींनो तुम्ही. मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे मी. पाण्याला आता आपल्या छान उकळी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. थोडंसं मीठ टाकलंय. आणि जो फ्लावर मी
कट करून घेतला होता तो ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे पाण्यामध्ये। 1-2 मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायची ह्या पाण्याला, जे मिठाच्या पाण्यात, म्हणजे जे जंतू वगैरे काय असतील नाळे वगैरे तर ती निघून जाते। पाहू शकता फ्लावर आपला झालाय आता, म्हणजे कच्चाच आहे पण जरा पाण्यातून आपण काढून घेतलेला आहे। आता तो काढून घ्यायचा आहे आपल्याला सर्व फ्लावर असा। तुम्ही पण फ्लावर करताच्या वेळेस असंच करा, मिठाच्या पाण्यामध्ये त्याला एक उकळी चांगली येऊन द्यायची, म्हणजे कसं जंतू वगैरे असले तर ते किडे आळ्या त्या मरून जातात। आता हे पाणी आपण आता फेकून द्यायचे आपल्याला। कढई आपली छान तापलेली आहे, तर त्याच्यात मी आता एक पळी तेल टाकून घेते। अजून थोडंसं टाकते, आणि तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी टाकून घ्यायची। पाहू शकता आपलं तेल आता तापलेलं आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची आपल्याला। जिरी मोहरी छान तडतडली ना तर तो लसूण मी ठेसून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला, आणि एक कांदा कट करून घेतला होता तो टाकून घेऊया आपण। हे छान परतून घ्यायचे आपल्याला। लसूण ठेसून टाकला की किती छान वास येतो बघा तेलामध्ये। लसूण कधी पण ठेसूनच टाका तुम्ही। तर मी ते 2 टमाटे घेतले होते कट करून, ते ह्याच्यात टाकून घ्यायचे आपल्याला आणि छान परतून घ्यायचे। कांदा आणि टमाटा आपला चांगला सॉफ्ट झाला पाहिजे, त्याच्यानंतरच आपल्याला मसाले टाकायचे। पाहू शकता मैत्रिणींनो आपला कांदा टमाटा किती छान मऊ झालेला आहे बघा, छान परतलाय। तर त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार, आणि मी मसाले घेतले पाहू शकता। हळद घेतली 1 चमचा, गरम मसाला घेतलाय, मटन मसाला घेतलाय आणि लाल तिखट घेतलंय आपलं। आता हे याच्यात टाकून घ्यायचे आपल्याला, छान हलवून घ्यायचे। जो फ्लावर मी वाफळून घेतला होता तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। हे छान परतून घ्यायचे आपल्याला, आता मिक्स करून घ्यायचे। खूप छान लागते ही फ्लावरची भाजी, तुम्ही अशा पद्धतीने करीत जा। टमाटा कांदा छान बारीक करून त्याच्यात टाकायचा, आणि आपल्याला पातळ ही भाजी करायची नाही, ओलसर भाजी ठेवायची, जरा लपथपीत थोडीशी। आता ह्याच्यात आपण कोथिंबीर मी कट करून घेतली होती बारीक, ती ह्याच्यात टाकून घ्यायची आपल्याला, छान परतून घ्यायचे। आणि आपल्याला आता 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये। याच्यामध्ये मी दुसरं काही नाही टाकलं, कांदा टमाटा फक्त कोथिंबीर लसूण। आता ह्याच्यात नंतर आपल्याला आहे ना लास्टला आपली भाजी होत आली ना मग दाण्याचा कूट फक्त 2 चमचे टाकायचा आहे, तोपर्यंत आपली भाजी थोडीशी होऊ द्या। पाहू शकता मैत्रिणींनो आपले फ्लावर थोडंसं नॉर्मल कच्चा आहे, हो का आलाय तो शिजत। तर त्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे
दाण्याचं कूट टाकून घ्यायचंय. जास्त नाही टाकायचं, 2 चमचेच टाकायचं आपल्याला. आणि छान हलवून घ्यायचे. आणि एक 5 मिनिटं फक्त ठेवायचे त्याला. आपण झाकण ठेवूया याच्यावर. एक 5 मिनिटं फक्त वाफ काढून घ्यायची. मग आपण बघूया आपली भाजी झाली आहे का. पाहू शकता आपण आता आपली भाजी झाली आहे का आपण बघूया. बघा छान झाली आहे भाजी आपली. आणि फ्लावर पण आपला शिजलाय चांगला बघा. तर आता ही भाजी आपण काढून घेऊया. पाहू शकता मैत्रिणींनो आपली भाजी छान झालेली आहे. बघा कशी वाटते तुम्हाला. आणि मला कमेंट करून नक्की सांगा कोणाला कोणाला आवडली. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडली असेल तर मला कमेंट करा छानशी. तुम्हा सगळ्यांना माझ्या बाय. अशीच रेसिपी घेऊन पुन्हा हजर होईन.